धन्यवाद. जायचंय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो एका बाजूला डॉक्टर राहिन्स फायटर्स, तर एका बाजूला भेटवेंचर संघ. एकमेकांना आज मात्र आजच्या दिवसातले शेवटचा सामना असणाऱ्या लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज युवराज. यावेळी पहिला चेंडू समोरच्या दिशेला हलक्या हाताने पुश केलाय आणि इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलामीला आलेली जोडी DRF संघाच्या वतीनं आपण पाहतोय की 2 सलामीला आलेले फलंदाज. एका बाजूला विराज असणार आहे, यांची एक विस्फोटक पारी आपल्याला मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. पुढचा चेंडू यावेळी आडव्या बॅटनं, तिथं क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि इथं मात्र पहिल्या चेंडूवर त्यानंतर मात्र त्याची मानवंदना अमितच्या माध्यमातून आपण पाहतो एक चौकारानं खेचली गेली आहे. सुरुवात सुरेख आहे. पाहायचंय त्या सुरुवातीला किती वेळापर्यंत सामर्थ्यशाली पेलावणं जाणार आहे. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय, त्याला डेड डिफेंड दाखवला गेलाय आणि फलंदाजानं जर पाहिलं तर एक चुकीचा शॉट. पुढचा चेंडू आता मात्र लोअर फुल टॉस पद्धतीने चेंडूला गटवण्याचं काम होतं. तिथं क्षेत्ररक्षण खूप सुरेख आहे. मिडॉनला आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल मध्ये. यावेळी बॅटची कड घेतली गेली आणि इथं मात्र पहिल्याच षटकामध्ये खूप मोठा धक्का इथं मात्र DRF संघाला लावला गेला आहे. विराज मात्र आता पवेलियनच्या दिशेला रवाना झाले आहेत. पहिला धक्का लागला गेलाय. विराजच्या स्वरूपात आपण पाहतोय DRF संघाचा खूप महत्वाचा बळी इथं मिळवला गेलाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय जर्सी नंबर 17. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन फलंदाज असणाऱ्या स्ट्रायकिंग एंड वरती. इथं मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंच फिरलेत. पहिली अवांतर धावफलकामध्ये इथं वाढवणार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज योगीराज सज्ज आहेत. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कड घेतली गेली होती, परंतु इथं मात्र झेल सुटला आहे. डॉक्टर निलेश यांच्या माध्यमातून नक्कीच इथं झेल सुटला गेलाय. खूप प्रोएक्टिव्ह स्पोर्ट्समन आहेत, प्रोएक्टिव्ह कप्तान आहेत, ज्यांच्या माध्यमातून हा वेटवेंचर संघ सांभाळला जातो. एक षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती आहेत. एक बाद 7 धावा पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहणार आहोत.
धन्यवाद. इथं मात्र नॉनस्ट्राईक एंडला काय झालंय, इथं पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेलाय की काय, परंतु रिव्ह्यू नाहीये. नक्कीच आपण पाहतोय थोड्याशा तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला या ठिकाणी थोडा वेळ बंद ठेवावं लागलं होतं, परंतु आता मात्र धन्यवाद. निलेश यांचं यावेळी मात्र षटक मार्ग असतं. इथं मात्र पंच तटस्थ आहेत आणि इथं आपण पाहतोय एक सुरेख निर्णय यांच्या पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. वाईट असणार आहे, अपीलही केली गेली होती, टोकन अपील त्याला बोललं जातं. इथं मात्र निलेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज आहेत. फ्लोअर वन पद्धतीचा चेंडू यावेळी मात्र मार्कवर सज्ज आहेत. इथं मात्र फ्लिक केला गेला, हलक्या हाताने फ्लिक केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील, फेकतील तो पूर्वी एकदा पळून पूर्ण असणार आहे. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ यावेळी मात्र संपलाय आणि 3 सरासरीनं धावसंख्या वेळी मात्र 15 जाऊन स्थिरावली आहे. 3 महत्वाचे खेळाडू तंबूच्या आसराला गेलेत. प्रामुख्याने जर पाहिलं तर सलामीला आलेलं जे फलंदाज विराज यांच्या नावाने आपण ज्यांना ओळखतो, नक्कीच खूप संयमी आणि विस्फोटक दोन्ही पारी जवळपास आले होते. तिथं मात्र ती धावसंख्या बनवू शकली नाहीये, परंतु जवळपास आले होते. त्यामध्ये खूप मोठा वाटा ज्यावेळी त्या व्यक्तीने घेतला होता, डॉक्टर विराज यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य त्या ठिकाणी संघाच्या वतीने लाभलं गेलं होतं. पुढचा चेंडू फुलारल्यांचा चेंडू वेगावर स्वार आहे, समजू शकत नाहीयेत फलंदाज. आपण पाहतोय फक्त पिचला वारा घालण्याचं काम बॅटनं या ठिकाणी केलं जात आहे. शरद यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सलामीला आलेला जो खेळाडू आहेत अमित, याला मात्र आता संघाचं प्रतिनिधित्व करावं लागणार आहे. इथं मात्र आपण पाहतोय डेड डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर ब्लॉक केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार का, परंतु थांबवलं गेलंय. एका धावेवर समाधान मानलं जात आहे. 16 धावा धावफलकावरती लाभल्या गेल्यात. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू आपण पाहतोय डाव्या यष्टीच्या बाहेरून ट्रॅव्हल होणारा चेंडू आहे. शरीराचा वेध घेतला गेलेला नाहीये आणि इथं मात्र आपण पाहतोय पंचांनी एक अतिरिक्त धावे टेक्निक घोषित केली आहे. वाईड असणार आहे. पुढचा चेंडू यावेळी बॅटची कडा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाकडनं चेंडूला अडवण्याला प्राधान्य दिलं गेलंय. प्रामुख्याने झेलवर जाण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. दरम्यान आपण पाहतो आणखी एका धावेनं धावफलक या ठिकाणी वाढलं जाणार. 18 धावा धावफलकावरती 3 बाद. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. पुढचा चेंडू यावेळी आडव्या बॅटचा फटका आहे. आपण पाहतोय फटका सुरेख आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, थोडस कलेक्शन खराब आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार. एकाच धावेवर इथे समाधान मांडलं गेले. शरद यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगल्या षटकाला यावेळी मात्र प्रगतीपथावर आणण्याचं काम वेटवेंच्या संघाच्या दिशेनं आपण पाहतोय. ची चांगली कामगिरी शरद यांच्या माध्यमातून केली जाते. फलंदाजाला आता आत्मविश्वास दाखवावा लागणार आहे, कारण यावेळी मात्र फटका सुरेख आहे आणि क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनणार आहेत.
एक टप्पा घेत चेंडू होतोय फरार. कव्हरची सीमा, तोडफोड, चौकार. एनर्जी पार्टनर एनर्जल यांच्या माध्यमातून नक्कीच एक एनर्जल चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. शरीर यष्टांपासून थोडासा दूरवरती जातोय. षटक समाप्तीचा इशारा पंच करण गायकवाड यांच्या माध्यमातून केला जातोय. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. 4 षटकानंतर आपण जर पाहिलं धावफलकावरती तर 4 षटक समाप्तीनंतर पाहतोय आपण 3 बाद 23 धावा धावफलकावरती आहेत. अतिरिक्त खेळाडूंना विनंती असणार आहे जरा लवकर यायचंय, लवकर जायचंय. इथं मात्र हाफ डिक्लेअर स्वरूपात आपण पाहतोय खेळाडूला मागे बोलवलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज 23 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय खेळाडूला कॅप्टननं मागे बोलवलंय आणि डॉक्टर भूषण यांना मात्र इथे प्रमोशन दिलं गेलंय, प्रमोट केलं गेलंय. फलंदाजी मार्कवर आपल्याला आता पाहायचंय अमित आणि भूषण ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण असणार आहे. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी दंडित केलंय. अवांतर धाव धावफलकामध्ये वाढवती आहे. 24 धावा धावफलकावरती आहे. 3 बाद 24 धावा. 5वं षटक यावेळी मार्गस्थ होत आहे. इथं मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर प्रयत्न आहे परंतु चेंडूला चेस केलं गेलंय. इथे मात्र फेअर डिलिव्हरी असणार आहे. आपण पाहतोय की नक्कीच निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. यावेळी आडव्या बॅटचा पुन्हा एकदा फटका आहे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे ना. आपण जर पाहिलं प्रामुख्यानं लक्ष्मण यांचं षटक यावेळी मात्र मार्गस्थ आहे. आपण पाहिलं की बघा तिथे बाद झाल्यात. बघा तिथे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जो सूरज वाघ रोहित वाघ सुद्धा गोलंदाजी करू शकतो. चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न भरघोस आहे परंतु अडवला नाहीये. निर्जन क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू स्थिरावत आहे. 2 धावा पडून पूर्ण. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि ही पाहता पाहता तिसरी धावही पूर्ण झाली गेली आहे. झाले असते तर कदाचित आज बहुसंख्य खेळाडू फक्त यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळाले असते. अजूनही या षटकातील 4 चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. सुटलाय दोघांच्या मध्ये. चेंडू जाऊन जमिनीला आदळतोय. झेल सुटलाय. दुःख थोडस होणार आहे परंतु गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं की सुरेख कामगिरी केली जाते. दोन्ही खेळाडूंना चकवलं गेलं होतं परंतु झेल मात्र होऊ शकला नाहीये. जलपर नमक छिडकण्याचं काम केलंय अमितच्या माध्यमातून. जिथं झेल सुटला त्यानंतर मात्र षटकाच्या समाप्तीला शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला गेला. चला दोन्ही पंचांना विनंती आहे. आपला नाश्ता या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. दोन्ही पंचांनी या ठिकाणी नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण अनुभवणार आहोत तर ड्रिंक्स ब्रेक. शिरसाट हार्ट हॉस्पिटल प्रस्तुत SMPL 2023 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन टेपली गेली आहे. श्रीरामपूर मेडिको प्रीमियर लीग. श्रीरामपूर तालुक्यातील केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, श्रीरामपूर तालुका मेडिकल असोसिएशन व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, पॅथॉलॉजी लॅब असोसिएशन या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा सर्व
आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर्व मेडिकल असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, एम आर असोसिएशन, लॅब असोसिएशन यांच्या सौजन्यानं या स्पर्धेचं भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आलं. गेल्या 6 डिसेंबर पासून या स्पर्धेला या ठिकाणी प्रारंभ झाला गेलाय. जर प्रमुख आकर्षण जर पाहिलं तर प्रामुख्यानं या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय टायटल स्पॉन्सर आहेत 31,111 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्या शुभ हस्ते लाभले गेले मान्य श्री डॉक्टर दिलीपजी शिरसाट सर, तसेच त्यांचे चिरंजीव मान्य श्री डॉक्टर अक्षयजी शिरसाट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय की या स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर पद या ठिकाणी भूषवलं जाणार आहे. त्यांना को स्पॉन्सर जर आपण पाहिलं 15,555 रुपये पारितोषिक आणि चषक यांच्या माध्यमातून लाभला गेलाय माननीय श्री कमिलजी मिलानी, कृष्णा एंटरप्राइजेसचे सर्व प्रोप्रायटर आहेत. ट्रॉफ्यांसाठी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय 25,555 रुपयांचं मान्य श्री कैलाजी चायल लिंक फार्मा आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक 15,555 रुपये डॉक्टर संजयजी कडू सर यांच्या शुभ हस्ते आपल्याला स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. द्वितीय पारितोषिक 11,111 रुपये माननीय श्री डॉक्टर प्रमोदजी गाडे यांच्या शुभ हस्ते आपण त्या द्वितीय पारितोषिकाचा आस्वाद घेणार आहोत. तृतीय पारितोषिक या स्पर्धेकरता आपण पाहतोय रुपये 7,777 आणि ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लाभली गेलेली आहे माननीय श्री डॉक्टर बाळासाहेबजी बाराहाते यांच्या मार्फत आपल्याला ते पारितोषिक लाभलं गेलंय. आणि फिरता चषक ज्यांच्या सौजन्याने लाभला गेलाय माननीय श्री रवींद्रजी गुलाटी आणि माननीय श्री शशांकजी रासकर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण पाहतोय हा फिरता चषक मानाचा चषक ज्या SMPL मध्ये बोलला जातो तो चषक लाभला गेलाय. चेंडूसाठी स्पॉन्सर चेंडूसाठी सौजन्य यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. एक संयुक्त विद्यमान संघ आहे नक्कीच डॉक्टर अजितजी सालबंदे पशुचिकित्सक आंबी, डॉक्टर केशवजी आसने पशुचिकित्सक माळवडगाव, तसेच डॉक्टर आदित्यजी ठोंबरे पशुचिकित्सक श्रीरामपूर यांच्या तिघांच्या संयुक्त विद्यमाने इथं चेंडूला सौजन्य देण्यात आलंय. स्पर्धेचा शुभारंभ जर आपण पाहिला तर प्रामुख्याने 6 डिसेंबर रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली. ठिकाण जर आपण पाहिलं तर शिवराणा क्रिकेट क्लब, संगमनेर रोड. आणि जर आपण पाहिले या स्पर्धेसाठी संपूर्ण स्पर्धेसाठी हायड्रेशन पार्टनर एनर्जी अँड इलेक्ट्रोलायटिक ड्रिंक यांच्या माध्यमातून आपण पाहतो मिळाली गेली आहे. यूट्यूब सौजन्य जर पाहिलं तर आपले मुन्ना खान सर आहेत त्यांचं या ठिकाणी MS स्पोर्ट्स लाईव्ह आणि त्यांची संपूर्ण टीम गेल्या पहिल्या दिवसापासून या सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण थेट प्रक्षेपण आपल्या स्पर्धेसाठी लाभलं गेलंय. गणेश बनसोडे आपण जिथं कुठं असाल इथं आयोजन कमिटीकडनं आपल्याला कोण दिनेश
पंच मैदानात जाऊन स्थिरावलेत. षटक क्रमांक 6 ला यावेळी मात्र योगीराजांच्या माध्यमातून सुरुवात होतीये. 36 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला आहेत. DRF संघ थोडासा अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहिलं की एका बाजूला स्वतः संघाचे कर्णधार डॉक्टर भूषणजी लावरे आणि त्यांच्या सोबत सलामीला आलेला फलंदाज अमित मात्र फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर योगीराज असणार आहे, ज्याच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 हाताळलं गेलंय. षटक क्रमांक 6 ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता, तिथं एका धावेला घेऊ शकले असते. आत्मविश्वास आता मात्र दाखवावा लागणार आहे, परंतु आत्मविश्वास ह्या धावांपेक्षा मोठा नसावा. कारण जर आपण पाहिलं रायगड लायन्सने या सिंगल धावा ठेवल्या, या सिंगल धावा घेतल्या नाही, पर्यायी त्यांचा संघ थोडासा अडचणीत आढळला गेला. आज आपण म्हणतो एक लक फॅक्टरी त्यांच्या बाजूने थोडंसं झुकलं, त्यामुळं कदाचित तो सामना जिंकले. परंतु आपण जर पाहिलं या एका सिंगल डबलचा खूप महत्वाचं कामगिरी सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र आडव्या बॅटनं पुन्हा एकदा लॉंगॉनचं क्षेत्र निवडले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवर कदाचित समाधान मानलं जाऊ शकतं. पहिली निर्धाव चेंडू आला, त्या चेंडूवर एक धाव आली असती तर 2 चेंडू 2 धावा येऊ शकल्या असत्या. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय खूप अतोनात कष्ट आयोजन कमिटीच्या वतीने घेतले जातात. यावेळी फुलरलेनचा चेंडू समजू शकले नाहीयेत. चौफर फटकेबाजीची गरज आहे. फक्त एक पर्टिक्युलर एक क्षेत्र निवडून आपल्याला आज काम होणार नाहीये, कारण फक्त 37 धावा धावफलकावरती आहेत. 6व्या षटकाचा खेळ चालू आहे. रायगड लायन्स हा संघही मला वाटतं 50 ते 40 धावांवर होता, तिथून मात्र त्यांनी मजल मारली, 98 धावा धावफलकावरती लावल्या. पाहायचंय DRF संघ काय करणार आहे. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू समजू शकले नाहीयेत. सलामीला आलेला फलंदाज आता मात्र 7 आपल्या सहकार्याकडून मिळताना पाहायला मिळत नाहीये. कारण पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या सामने या आधीच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर विराज आणि अमित या जोडीनं नाबाद तब्बल 97 धावांची खेळी केली होती. संघाला मजबूत स्थितीमध्ये टाकलं होतं, परंतु खालच्या खेळाडूंकडनं तितकीशी साथ मिळताना त्यांना पाहायला मिळत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फक्त स्वीप शॉटचा प्रयत्न आहे आणि स्वीप शॉटला जर आपण पाहतो चेंडूला संपर्क झाला नाही तर निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र आपण पाहतोय की धावसंख्येपासून दूर ढकलण्याचं काम करतोय. चेंडू यावेळी पुन्हा एकदा ऑफसाईडच्या बाहेर थोडंसं अपीलही टोकन अपील केलं जात आहे. पंचांनी षटक समाप्तीचा इशारा केलाय. 7 चेंडूचा माफ करा 6 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केली गेली आहे. सदोतीस धावा फक्त धावफलकावरती आहे आणि 4 खेळाडू तंबूच्या आश्रयाला आहे. गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण असणार आहे आणि फलंदाजी मार्कवर अमित आणि भूषण ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये. आज संघाचं भूषण वाढवायचं असेल तर भूषणला मात्र एक मोठी खेळी करावी लागणार आहे. चेंडू शिल्लक आहेत 24 चेंडू मध्ये किती आव्हान ठेवलं जाणार आहे. डॉक्टर भूषणचं जर कारकीर्द पाहिली तर नक्कीच आत्मविश्वासाचं प्रतिनिधित्व करावं लागेल. यावेळी फटका पाहायचा आहे. सूर्य किती आहे क्षेत्ररक्षकापासून बऱ्याच दूरवरती लॉंग ऑफ सीमा तोडली जातीये. पायातले ठेवलेले बंधन आता मात्र तोडले जात आहेत, फोडले जात आहेत, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला गेलाय. 43 धावा धावायचा प्रयत्न असेल की नाही. संतोषकडनं चेंडू अडवला गेलाय. सूर्यपैकी या क्षेत्ररक्षणामध्ये खूप एफर्ट्स आज आपल्याला पाहायला मिळतात. वेटवेंचर संघ जर आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजी असेल क्षेत्ररक्षण असेल खूप अतोनात कष्ट या खेळाडूंकडनं पाहायला मिळतात. संघही आज आपला मात्र झुंजताना पाहायला मिळतोय. 44 धावा धावफलकावर आहेत मित्रांनो. 7वं षटक अतिरिक्त धावफलकामध्ये 45 धावा आता जोडल्या जाणार आहेत. 45 धावा 4 बाद 45 धावा धावफलकावरती आहेत. 7व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे.
यावेळी इथं मात्र काय झालंय पाहायचंय. अपील केलं. पुढचा चेंडू. यावेळी आडव्या बॅटचा प्रयत्न होता. तिथं क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल झालाय. अमितची पारी या ठिकाणी मात्र संपुष्टात आली आहे. आणि जर आपण पाहिलं SMPL पर्वामध्ये 10व्या पर्वामध्ये 8 आणि मान्य श्री बाळूशेठ देरंगे या दोन्ही मान्यवरांच्या संयुक्त विद्यमानं या संघाचं संघ मालकत्व घेण्यात आलं. त्या बाजूला जर पाहिलं तर त्यानंतर मॅक अन्साद वॉरियर्स आपल्याला पाहायला मिळाली. दुसरा संघ जो या स्पर्धेमध्ये प्रवेश केला गेला डॉक्टर मॅक त्रिभुवन आणि डॉक्टर सुदर्शनजी रणवडे या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या संयुक्त विद्यमानं या संघानं या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश नोंदवलाय. तिसऱ्या नंबरवर जर पाहिलं तर ओम साई सुविधा, मान्य श्री संजय नारंग आणि शशिकांतजी गौड सर यांच्या संयुक्त विद्यमाने या संघाचं संघ मालकत्व घेण्यात आलं. टीम रास्कर लॉयन्स आपण जर पाहिलं तर शशीभाऊ रास्कर यांच्या मालकीचा हा संघ. टीम डॉक्टर टिळेकर स्टार्स आपण जर पाहिलं प्रदीपजी डावकर आणि जालिंदर भवर या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा फटका फसलाय. झेल सुटलाय आणि इथं मात्र जीवदान दिलं गेलंय. जर आपण पाहिलं डॉक्टर राहिन्स फायटर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. त्यांचा संघ मालकत्व अजून एक चेंडू येणं बाकी आहे. डॉक्टर ज्ञानेश्वरजी राहिन्स आणि कमलेशजी मिलानी यांच्या समवेत आपण पाहतोय प्रवीण शेठ सामे या तिन्ही मान्यवरांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर राहिन्स फायटर्स हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतोय. आणि यावेळी मात्र फटका डॉक्टर राहिन्स फायटर्सच्या वतीने आलाय. बलाढ्याचा षटकार डॉक्टर भूषण यांच्या बॅटमधनं. आपण पाहिलं या आधीचा सामना ज्या दोन संघादरम्यान झाला केमेर सुपर किंग माननीय श्री राजू शेठ बडे यांच्या मालकीचा तो संघ आहे. आणि आता या सामन्यामध्ये लढताना आपल्याला पाहायला मिळतं वेटवेंचा संघ कोविल भाऊ खेमणार, माननीय श्री आसने पाटील, माननीय श्री विनीत हुले या तिन्ही मान्यवरांच्या शुभ संयुक्त विद्यमानं यावेळी मात्र या स्पर्धेमध्ये तब्बल 8 संघांनी खेळ नोंदवलाय, सामन्यामध्ये प्रवेश नोंदवलाय आणि यशस्वीरित्या लीग स्टेजचे सामने यावेळी आपण सर्वजण अनुभवत आहात. युट्यूबची जर टीम पाहिली तर कॅमेरामॅन आपण पाहिलं रेहान आणि त्यांच्या समवेत झहीर खान हे दोन प्रामुख्यानं कॅमेरामॅनच्या भूमिकेत पहिल्या दिवसापासून एक बहुमूल्य मोलाची कामगिरी करताना आपल्या दोन्ही कॅमेरामॅन लाभले गेले. हे त्यांच्या टीम मध्ये आहेत. त्या टीमचे सर्व मान्य श्रीजी मुन्ना खान सर यांच्या माध्यमातून MS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो SMPL 10व्या पर्वाला पहिल्या दिवसापासून नेत्रदीपक असे सामने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्गवर योगीराज पुन्हा एकदा सज्ज आहे. इथं मात्र फटका पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जात आहे, चेंडू पर्यंत पोहोचलेत परंतु झेल मात्र झाला नाहीये. भूषण सरांना 7 आज मिळताना पाहायला मिळत नाहीये. 2 जीवदान मिळाल्यात. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे सूरज शेरकर. जर आपण पाहिलं तर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर त्याचा झेल सुटला गेला आणि इथं आपण त्यांचा झेल तुटताना पाहिला. 2 चेंडूमध्ये 2 जीवदान दिले गेलेत. पाहायचं या जीवदानाचा मोबदल्यामध्ये फायदा कसा घेतला जाणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर युगराज सज्ज आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण आपल्याला हलताना पाहायला मिळतंय. ऑफसाईडच्या दिशेला सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत. पुढे सरसावून यावेळी मात्र फटका सुरेख आहे आणि लॉंग ऑन गाव कॉर्नरचं क्षेत्र निवडलंय. पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय सीमा पार. भूषण सरांच्या बॅटमध्ये येतोय खणखणीत झणझणीत षटकार आणि या एनर्जेटिक षटकाराचे आपण पाहतोय टायटल स्पॉन्सर आहेत एनर्जल लिक्विड यांच्या माध्यमातून एनर्जी ड्रिंक आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलं जातंय. पुढचा चेंडू
इथं मात्र आता थोडेसे लाईनवर भरकटले गेले योगीराज यांच्या माध्यमातून फलंदाजाला चुकवण्याचं काम करण्याचा प्रयत्न होता, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होते. पंचांनी त्याला दंडित केलंय. एक अवांतर धावफलकामध्ये होती वाढ. 60 धावा जाऊन पोहोचल्यात. 50 ओलांडली गेली आहे. 60 धावांवर जाऊन पोहोचलेला संघ 16 चेंडूंच्या साईडच्या दिशेला इथं मात्र वाईट दिला गेलाय. अल्ट्रा एस साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये सर. वाईट नाहीये. ओके ठीक आहे. रेफरल या ठिकाणी दिला गेलाय. पंचांनी त्याला वाईट या ठिकाणी आपण पाहतोय डाव्या एसटीच्या थोडासा बाहेरून चेंडूला ट्रॅव्हल केला गेलाय आणि इथं मात्र पंचांचा निर्णय हा चोख असणार आहे. वाईट बॉल आहे आणि आपण पाहतोय एक रिव्ह्यू या ठिकाणी गमवावा लागणार आहे. वेटवेंचर संघाचा एक फिल्डिंग रिव्ह्यू या ठिकाणी मात्र गमवला गेलाय. 2 वाईट नंतर नक्कीच आपण पाहिलं की एक धाव या ठिकाणी मात्र पळून पूर्ण केले गेले. डावखुरा हाताचा फलंदाज आहे. डावखुरा हाताचा फलंदाज आला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल हे करणं गरजेचं. पुढचा चेंडू इथं मात्र स्लोवर वन चेंडू समजू शकत नाहीयेत आणि इथं मात्र आपण पाहतोय चेंडू समजू शकत नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अजूनही या षटकातील काही चेंडू येणं बाकी आहे. पुन्हा एकदा मारण्याचा भरघोस प्रयत्न आहे आणि इथं आता मात्र डॉट चेंडूनं यावेळी मात्र षटक मार्गस्थ होणार आहे. यावेळी कव्हरचं क्षेत्र निवडलंय. चेंडू हवेत आहे आणि तिथं झेल झालाय. इथं मात्र यावेळी फलंदाज क्षेत्ररक्षकाकडनं चूक होताना पाहायला मिळत नाहीये. लक्ष्मण यांच्या माध्यमातून सुरेख झेल आणि इथं मात्र आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा आव्हान मात्र आता पेलावलं गेलंय आणि त्याला मात्र पवेल्याच्या दिशेला रवाना करण्यात आलंय. नवीन बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतायत. जर्सी नंबर 7 खेळाडूचं नाव आहे ऋषी साळुंखे. RS7. इथं मात्र आपण पाहतोय नक्कीच षटकामध्ये एक बळी मिळवण्यामध्ये यश आलंय. फुलर लेनचा चेंडू इथे यष्टीरक्षक चुकलेत आणि माग आपण पाहतोय खेळाडूही चुकलेत. अवांतर आणि 4 येतात. 5 धावांचा बोनस. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 9 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. व्हॅलिड जर पाहिलं तर त्यातले फक्त 5 चेंडू व्हॅलिड आहेत. बाकी 4 अतिरिक्त चेंडू आहे आणि 4 अतिरिक्त धावा ही खर्च केल्या गेल्यात. इथं मात्र आपण पाहतोय फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं षटक क्रमांक 7 या ठिकाणी संपुष्टता येते. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद आणि इथं मात्र आपण पाहतोय 68 धावा फलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय बलराज याला मात्र आमंत्रण दिलं गेलंय. वैयक्तिक पहिलं संघाचं 9वं षटक घेऊन बलराज गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे.
यावेळी आडव्या बॅटनं आपण पाहतोय फटका सूर्य आहे तिथं मात्र स्क्वेअर लेग सीमा पार भूषण डॉक्टर यांच्या बॅटमध्ये येतोय खणखणीत दणदणीत चौकार. इथं एक शॉर्ट बॉल या षटकातला संपला जाणार आहे. 1 फॉर द ओव्हर. 1 बाउन्स इथं दिला गेलाय. पुढचा चेंडू नक्कीच पंचांचा निर्णय अपेक्षित असणारा. पहिला 1 बाउन्स या ठिकाणी संपला गेलाय आणि पहिल्या चेंडूवर चौकार मात्र खेचला गेलाय. यावेळी स्लोअर वन चेंडूला मात्र समजू शकत नाही. या स्लोअर वन चेंडू पुन्हा एकदा पंच फिरले दंडित केला गेलाय. अवांतर धाव फलकामध्ये होणारे वाढ. इथं मात्र आपण पाहतोय नक्कीच पुन्हा एकदा स्लोअर वन. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेत. 3 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतात. झेल सुटलाय. जीवदान पुन्हा एकदा आपण पाहतोय. जीवदान इथं भूषण डॉक्टर यांनाही देण्यात आलंय. इतक्या उंचावर गेलेला झेल जज करणं सोपं नाहीये मित्रांनो, परंतु तरीही प्रयत्न केले गेले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय. आता मात्र गोलंदाज आपल्या बॉलर मध्ये जाणार का, परंतु थांबलाय आणि त्याच्याच मोबदल्यात इथं मात्र अजून एक जीवदान मिळालं गेलंय. चेहऱ्यावर गांभीर्य दिसतंय. यष्टीरक्षक आपण पाहतोय निलेशजी यांच्या एक्सप्रेशन वरून आपण समजू शकता किती महत्वाचा खेळाडू आहे आणि किती महत्वाचा तो एक झेल आहे. ज्या धावा बनवल्या जाणार आता त्या धावा मात्र त्या खेळाडूच्या बोनस खात्यामध्ये जोडल्या जाणार आहेत, कारण 2 झेल सुटल्यात. पुढचा चेंडू इथं मात्र फुलर लेनचा चेंडू होता. लोअर फुलटॉस आपण पाहतोय. समोरच्या दिशेला प्रहार केला गेला. एका धावेवर समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव. सहकारी मात्र सज्ज आहेत परंतु थांबवलंय. एकाच धावेवर या ठिकाणी समाधान मानलं जाणार आहे. धावफलकावरती आपण पाहिलं तर 78 धावा आहेत. यावेळी आपण पाहतोय थोडासा खाली राहणारा चेंडू. इथं मात्र वेगवान चेंडू टाकला गेलाय. निर्धाव चेंडू. कामगिरी सज्ज आहे. रणनीती सोपी आहे. जो खेळाडू मोठे फटके टाकतोय त्याला स्लोअर वनचा प्रयत्न करायचा आणि ज्या खेळाडूच्या बॅटला बॉलचा संपर्क नाहीये तिथं मात्र वेगावर स्वार गोलंदाज मात्र सज्ज होतात. तसंच काहीतरी कामगिरी करण्याची गरज आहे. इथं मात्र समोरच्या दिशेला केलाय प्रहार. 2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतील पहिल्याच अटेम्प्टला आणि तिथं मात्र काय होतंय. नॉन स्ट्राईक एंडला दोन्ही खेळाडू उपलब्ध आहेत आणि आता मात्र ऋषी सरांना या ठिकाणी मात्र बाद केलं जाणार आहे. ऋषी साळुंके यांना मात्र आता बाद केलं गेलंय. स्ट्राईक घेतली गेली आहे भूषण डॉक्टर यांच्या वतीनं. आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचं एक षटक शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडू येणं बाकी आहे. चला चला शेवटचा षटक यावेळी मैदानात मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज कुठल्या गोलंदाजाला शेवटचं षटक दिलं जाणार आहे. 6 बाद 79 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडूंना विनंती आहे तिथं पंच उपलब्ध आहेत. पंच त्यांचा निर्णय देतील.
वेट वेंचर संघ आपल्याला विनंती आहे जरा टीम मिटिंग टाळायच्यात. नऊ वाजून 38 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झाली आहे. पंच आता मात्र आपल्याकडे वेळ नाहीये. 2 मिनिटं ऑलरेडी एक्स्ट्रा झाले आहेत आणि जर तुमचा निर्णय असेल तर एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये बोलवण्याची गरज आहे. कारण वेळेच्या नंतर आज या षटकाला सुरुवात होतीये. चला पंचांनी या ठिकाणी घोषित केलंय बाहेरच्या खेळाडूंनी खाली बसायचंय. पहिला चेंडू आपण पाहतोय फुलरलेनचा चेंडू त्या ठिकाणी थर्डमॅन क्षेत्रात चेंडू जातोय. चेंडू अडवला जातोय. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतात. इथं मात्र नो बॉल असणार आहे. नो बॉल असणार आहे. पहिला बाउन्सही संपला जाणार आहे आणि फ्री हिट असणार आहे. पुढच्या चेंडूला मला वाटतं क्षेत्ररक्षकांनाही आता हेल्मेट वाटण्याची गरज आहे. इतक्या उंचीवरून चेंडू स्थिरावला जातोय. इथं मात्र फ्री हिटचा कुठल्याही प्रकारचा फायदा घेऊ शकले नाहीयेत. डॉट बॉल असणार आहे. तसं पाहायला गेलं तर किफायतशीर षटक आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत माफ करा 2 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 80 धावा झाल्या धावफलकावरती. इथं मात्र पुन्हा एकदा झाली गेली आहे. 2 बीमर झाले गेलेत आणि इथं मात्र गोलंदाजाला आता बंद करावं लागणार आहे. नवीन गोलंदाज आणि पुढच्या गोलंदाजाच्या चेंडूवर फ्री हिट चालू असणार. वेळ खूप जास्त खर्च केला जातो मित्रांनो एका षटकासाठी. रिझ्यूम करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आहे आणि इथं मात्र फलंदाजासाठी फ्री हिट असणार आहे. फलंदाजांसाठी यावेळी मात्र फ्री हिट असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलेही बदल करता येणार नाहीयेत कारण आपण पाहिलं तोच फलंदाज आहे. इथं मात्र स्लोवर वनला पिक केला जात नाहीये. चेंडू हवेत झेल झाला. तीन चेंडूचा खेळ झालाय. 84 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. इथं मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतो शरीराचा वेध घेतला गेला त्यानंतर मात्र पुढचा चेंडू गोलंदाज. इथं मात्र फटका सुरेख झाला असू शकला असता आणि इथं मात्र झेल झालाय. डॉक्टर भूषण यांना मात्र परतावं लागणार आहे. थांबा सर चेक करू आपण.
तिथं विकेट असणार आहे. भूषणजी आपल्याला परतावा लागणार आहे. शेवटच्या चेंडूसाठी दुसऱ्या खेळाडूला या ठिकाणी आमंत्रण देणं गरजेचं आहे. शेवटच्या एका चेंडूसाठी आपण पाहतोय डॉक्टर भालेराव यांना आमंत्रण दिलं गेलंय. एक चेंडू शिल्लक आहे. इथं मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पंचांनी त्या ठिकाणी वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धाव असणार आहे. या अतिरिक्त धावेनं 86 धावा धावफलकावरती DRF संघाच्या. शेवटचा चेंडू इथं मात्र शफल लाईनवर आलेत आणि विनंती आहे 30 यार्ड सर्कल मध्ये जमा व्हायचे आणि त्यानंतर लाईनअप मध्ये बाहेर जाणार आहात. लाईनअप मध्ये खेळाडूंना मैदानाचा ताबा सोडायचा आहे. इथं मात्र काही क्षणाचा विलंब असणार आहे आणि आमच्या सोबत इथं भरत वाघमारे सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचंही सहर्ष स्वागत असणार आहे. त्याला विनंती आहे DRF संघ लाईनअप मध्ये मैदानात जायचंय. DRF संघ विनंती असणारे लाईनअप मध्ये मैदानात जायचंय. डिसिप्लिन आपण बनवले त्या डिसिप्लिन आहे. सागरजी शेवाळे आपल्याला कोयल भाऊ बॅट्समन पाठवायचे.
लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. आजचा दुसरा सामना 11:15 वाजले, 11:30च्या आत हा सामना संपला पाहिजे.
दुसऱ्या ओव्हर साठी गोलंदाजीसाठी आलाय. एनर्जलचा पुरस्कर्ता, ज्याच्या नावारूपानं ज्याला पाहिलं तरी लोकांना एनर्जीची आठवण होते, असा एनर्जल प्रमोट करणारा हा खेळाडू सूरज शेरकर यावेळी सामना करेल. सूरज भोसले, सूरज वर्सेस सूरज. कोणता सूरज चमकतोय बघूया आपण आज. आणि जोरदार प्रहार, फिल्डर त्याच्या मागे आणि कॅच सुटलेला आहे. रनिंग कॅच होता हा, पोझिशन घेऊ शकले नाही अमित अग्रवाल. प्रयत्न चांगला होता, रनिंग कॅच घेण्याचा झेल सुटलेला आहे. आणि बघूया हा झेल किती मागात पडतोय डॉक्टर रायन्स फायटर या संघाला. आणि आमचे खेळाडू इथं नाश्त्याचा आनंद घेताना योगीराजजी ठोंबरे अतिशय मेहनत करतात ते फील्ड मध्ये. पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये सूरज वर्सेस सूरज. यावेळी मात्र सन्मान दिला आणि 1 रन घेण्यास यशस्वी सूरज भोसले. पटकलेला चेंडू, आपली लाईन ऍडजस्ट करताना सूरज. डॉक्टर कोते आता सामना करेल सूरज यांचा. काहीतरी मिस्टर 360 त्यांना नावाजलेलं आहे. आगळ्या वेगळ्या पद्धतीने ते गोलंदाजी फलंदाजी करत असतात. आणि लक्ष्मण चौधरी पुरेपूर उत्साह वाढवताना आपल्या टीममेट्सचा, व्हाईस कॅप्टनच्या भूमिकेत लक्ष्मण चौधरी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि इथं मोठा अपील केलेला आहे. बघूया अंपायर्स निर्णय. जोरदार अपील, पण अंपायरवर कुठलाही याचा परिणाम नाही. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. अंपायर कुठलाही प्रतिसाद देताना, कुठलाही प्रतिसाद अंपायर कडनं दिलेला नाही आणि अपील खारिज केलेला आहे. लक्ष्मण चौधरी आपला अचंबित का आउट कसा झालेला नाही. आणि वेटरनरीचे समर्थक आमचे मित्र विनीतजी होले कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. हॅलो रामेश्वर तागड. मॅच सुरू करायची आहे, अपील खारिज केलेला आहे. रिव्ह्यू उपलब्ध नाही. कटआउटचा रिव्ह्यू, अंपायर्सनी कुठलाही कॉल दिलेला नाहीये. अंपायर्सनी कॉल दिलेला नाहीये. अंपायर जोपर्यंत थर्ड अंपायरचा कॉल देत नाही तोपर्यंत रिव्ह्यू उपलब्ध राहणार नाही. ऑन फील्ड अंपायर्स, भूषण सर, ऑन फील्ड अंपायरचा निर्णय आहे. त्यांनी रिव्ह्यू आमच्याकडे दिला तर आम्ही नक्कीच रिव्ह्यू घेऊ. धावसंख्या झाली आहे 15 रन्स. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि सुरेख क्षेत्ररक्षण. यावेळी पुन्हा किरण जगदने यांच्याकडनं आणि माघारी जायला लागतंय. हातामध्ये बॉल होता, कुठल्याही प्रकारची धाव त्या ठिकाणी मिळू शकत नव्हती. आपली विकेट गमावी लागली डॉक्टर कोते यांना. दुसरा धक्का आणि काहीस कमबॅक करताना डॉक्टर रायन्स फायटर संघाकडनं अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण किरण जगदने यांच्याकडनं. अजून एक धुरंधर मैदानामध्ये दाखल होताना 86 धावांचं लक्ष, 86 धावांचा डोंगर आणि दुसरा धक्का बसलेला वेटरनरी वेंचरसाठी. किरण जगदने रनआउटच्या रूपाने दुसरा धक्का बसलाय वेटरनरी या संघाला. लो स्कोरिंग मॅच, चुरशीचा असा सामना. आणि जर एकामागे एक जर विकेट गेले तर नक्कीच हा सामना जिंकणं अवघड होईल वेटरनरीला. याचं उत्तम उदाहरण CSK ने आपला सामना गमावलाय. संदीप शेठ सारखा पुन्हा एकदा सन्मान देताना यावेळी मात्र अचूक मारा. एक सूरजने दुसऱ्या सूरजला शांत करण्यात यश मिळवलेलं आहे.
आहे दुसरा झेल सुरतचा या मात्र यावेळी सुटलेला आहे. बघूया हा झेल किती महागात पडतो. ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17 रन. 2 झेल मिस केलेले आहेत. इनफॉर्म बॅट्समन चतुर असा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू विराज कदम आपलं पहिलं टीमचं तिसरं षटक घेऊन येताना सामना करेल रोहित वाकचौरे. 2 झेल मात्र सुटलेले आहे अमित अग्रवाल कडनं. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू आणि कुठलाही माफी या ठिकाणी दिली जाणार नाही. रोहित वाकचौरे हार्ड हिटर बॅट्समन नक्कीच मागच्या सामन्यामध्ये त्याची कमतरता जाणवली होती. तू जो फैसला टूटी तकदीर तो क्या टूटी शमशीर तो क्या टूटी शमशीरों से ही तो पर हर चांगलं कमबॅक विराज कडनं म्हणता येईल. आणि आता दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन मैदानामध्ये दाखल. ही जोडी अतिशय महत्वपूर्ण आहे. वेटरनरी वेंचर्सला जर हा सामना आपल्या खिशात घालायचा आहे तर या जोडीने परफॉर्म करणं अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा एकदा पटकलेला चेंडू तितका सुरेख फटका आणि मिसफिल्डच्या रूपानं 4 धावा. कुठलाही रन या चेंडूवर रिंगण्यासारखा नव्हता पण काहीशी मिसफिल्ड विवेक मुगळीकरण झालेली आहे आणि त्याच्या गुडघ्याला चेंडू लागून हा बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय. नक्कीच काहीस नाराज या ठिकाणी विवेक स्वतः. आणि आता दिशा बदलली पॉइंटच्या दिशेने आणि ज्या दिशेने कव्हर्स त्या ठिकाणी लक्ष्मण चौधरी हा आता क्षेत्ररक्षणासाठी आलेला आहे. पुन्हा एकदा पटकलेला चेंडू पुढचा चेंडू सामना करेल यावेळेस रोहित.
आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न, जोरदार अपील आणि ओव्हर समाप्तीच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा. 42 चेंडूंमध्ये अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. हा सामना थोडासा चुरशीच्या दिशेने. यावेळी विपुल डाकले बॉलिंगची धुरा आपल्या हातामध्ये घेताना लक्ष्मण धुळगंड आणि हाताला धूळ लावून समोरच्याला धूळ चारण्याच्या प्रतीक्षेत लक्ष्मण धुळगंड. लक्ष्मण वर 60 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करताना विपुल डाकले. यावेळी मात्र सन्मान देताना सुंदर चेंडू, अचूक मारा विपुल डाकळे. अतिशय कष्टाळू आणि पहिलंच SMPL खेळताना हा खेळाडू. पुन्हा एकदा पटकलेला चेंडू, यावेळी कुठली धाव नाही आणि याच प्रकारच्या निरंतर बिन धाव अशा चेंडूंची आवश्यकता जर रायन्स फायटर्स या टीमला हा सामना जिंकायचा आहे तर. स्पर्धेत जिंकण्यासाठी हा कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारून देण्याचा प्रयत्न नाही आणि लक्ष्मण चौधरी यांना काहीतरी ऐकू आलंय बाउंड्री लाईनवर. जोरदार अपील त्यांनी यावेळी केले. किपर पेक्षाही तीक्ष्ण कान असलेले आमचे लक्ष्मण चौधरी. पुन्हा एकदा भटकलेला चेंडू, यावेळी मात्र मोठा फटका, पण 1 रनावर समाधान मानावं लागेल. विपुल डाकले आतापर्यंत कसून मारा करताना. मुन्नाबाईंनी आता सांगितलंय की स्टंप जवळ एक माईक आहे आणि त्या माईकचा जो आवाज आहे तो लक्ष्मण चौधरी यांच्या कानामध्ये त्यांनी ठेवलेला आहे, त्यामुळे त्यांना ती स्निक पटकन ऐकायला येते. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, यावेळी कॅप्टन पण कॅच, कुठलीही संधी नाही. रोहित चांगलं षटक, पण 6 धावा खेचलेल्या आहेत. 7 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. विपुल डाकले आतापर्यंत कसून मारा करत होतात. थोडस लेंथ मध्ये परिवर्तन आणि मोठा फटका लगावलाय रोहितने. अतिशय हार्ड हिटर असा हा खेळाडू प्रथमतः इंट्रोड्यूस केलाय कोविल भाऊ यांनी. वेटरनरीचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत रोहित वाकचौरे. अत्यंत सुंदर अशी फटकेबाजी करताना आणि मनोरंजन करताना. कुठलीही डिटेल देण्याची गरज नाही, सर्व डिटेल्स आहेत. सुंदर असा हा खेळाडू. पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि यावेळी सीमारेषा पार. धावसंख्या या ओव्हरला तेजीने वाढताना ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झाली 40 रन. थोडस करेक्शन करतो, वेटरनरीला नसून ह्युमनला एमक्युअर या कंपनीमध्ये कार्यरत आहेत रोहित वाकचौरे. अजूनही 36 चेंडूंमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. लक्ष्मण चौधरीच्या गोलंदाजीची सर्वजण प्रतीक्षा करताय. 36 चेंडू आणि 46 धावा.
अजून येते 34 मध्ये 45 धावांची गरज. यावेळेस मात्र बिगी बॉल सीमापर षटकार. फिल्डर मात्र येते फक्त दर्शक म्हणून. सूरज शेरकरला बॉल टू रन मध्ये मॅच आणताना येते काहीशी. कुटुंबात चेंडू बॉल डॉपर सीमापर षटकार. लक्ष्मण जोगले कोणते चूक करणार नाही. सलग 2 बॉल 2 षटकार. सूरज शेरकरचा नक्कीच येते खरपूस समाचार घेताना. व्हाईस कॅप्टन येते मात्र काहीशी चिडचिड करताना लक्ष्मण चौधरी. पुन्हा एक बुलडॉगची पाचव्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. धाव संख्या जाऊन पोहोचली 55 धावावर. पुढचा चेंडू सामना करेल तो रोहित. यावेळी मात्र सन्मान देऊन एक चौरटी धाव पूर्ण करताना दोन्ही टीमला विनंती राहील 2.5 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे. टीम मीटिंग थोड्या प्रमाणात कमी ठेवाव्या. टायमर स्टार्ट झालाय. अंपायरने याची नोंद घ्यावी. कृपया दोन्ही टीमला विनंती आहे अंपायर्सलाही पाणी व इनार पुरवावं. शरद भाऊ विनंती आहे अंपायर्सला पाणी द्यावं. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 56 धावा. 3 गडी बाद. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. येणाऱ्या 5 ओव्हर म्हणजे 30 बॉलात आता 31 धावाची गरज वेट वेंचर प्लॅटिनम संघाला. बॉल रन मॅच येऊन थांबली आहे. बघूया डीआरएफ संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येतो की काय. दोन्ही टीमला विनंती आहे 2.5 मिनिटं झालेले आहे. ड्रिंक्स ब्रेक अंपायरने येते. काउंटडाऊन स्टार्ट. 10 9 8 7 2. टाइम आउट होते संपलेला आहे. अंपायर्सला विनंती आहे खेळ चालू करावा. विवेक भाऊ इकडे या. 2 इनर झाले पाहिजेत नक्कीच. चेंडू लक्की मात्र येते 100% चूक करताना कॅच सुटते. बॉल डॉपर सीमापर षटकार.
कॅच हाडावला त्यावेळेस प्लेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर होता, त्यामुळे 6 धावा होता, पण काहीसा बॉल हातात येऊ शकला नाही. प्रयत्नाला 100% गुण आहेत लक्ष्मण चौधरींच्या. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू सरळ खेळलेला शॉट, कोणताही प्लेअर नाही. फिल्डर बनले दर्शक, बॉल जातो सीमापार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देऊन पोहोचली ती 66 धावावर. किती मध्ये किती आधी किती मध्ये किती 6व्या ओव्हरचा खेळ येते प्रगतीपथावर. रोहित मात्र वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 28 धावांवर खेळताना 100% आपल्या टीम साठी योगदान देताना 66 धावा येते बोर्डवर लागले आहेत. 6व्या ओव्हरचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पिल्ला मल्ले दर्शक, बॉल जातो सीमापार षटकार. कॅमेरामॅन फोकस करा. 6-4-6 आतापर्यंत षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 16. 3 बॉल झाले, 3 बॉल अजून शेष. पाच ओव्हर मध्ये 31 धावांची गरज होती. येथे मात्र गणित उलट होताना काय ना म्हणलं त्याच्यामुळे मी आलो घेतला कॅचेस विन द मॅचेस 100% बोलता येईल. खूप सारे कॅच येते डीआरएफ संघाने आज सोडलेले आहेत. पुन्हा उलटा चेंडू, यावेळेस मात्र 100% बॉलर बॅट्समॅनला बीट करण्यात यशस्वी. डॉट बॉलच्या रूपात यावरची चौथा चेंडू पूर्ण. अजूनही 6व्या प्रगतीपथावर एक निर्धाव चेंडू ओव्हर मध्ये पडलाय. पुन्हा एक फोरवर चेंडू, यावेळेस बॅट्समॅनला दिलाय सन्मान. एक धाव पूर्ण करून 9 स्ट्राईकच्या रूपात ओव्हरचा आनंद घेणार रोहित वागचौरे. लक्ष्मण दोघांसाठी शेवटचा चेंडू 6व्या ओव्हरचा. पुन्हा एक सन्मानजनक शॉट, येथे पुन्हा एक चोरटी धाव. यावेळेस क्लोज स्कोर असणार आहे. डायरेक्ट हिट आलाय कृष्णाचा. बघूयात काय होतंय. लाईन मध्ये स्टंप 100% एका दिसत होता आणि त्याला भेटण्यात कृष्णा चालणारे 100% यशस्वी झालाय. 5 ओव्हर हा प्लेअर बाहेर बसून खुर्चीवरून मॅच बघत होता. चान्स भेटला तर चान्स होते 100% सेवा करतोय, टीम साठी 100% खेळतोय. बर का शंभर थ्रो यशस्वी झालाय. बॅट हवत होती, येथे मात्र रनआउटच्या रूपात रोहित वागचौरेला परतावं लागेल. आपल्या टीमसाठी 100% बॅटिंग करून रोहित वागचौरे होतो परत. रोहित वागचौरेची जागा घेणार कॅप्टन बलराम. कृष्ण चल्लारेचा येथे उत्कृष्ट थ्रो होता आणि त्या थ्रोवर राईस बॅटर संघाला एक विकेट भेटली रनआउटच्या रूपात. रन झाली 6 ओव्हर झाले ना. 6 ओव्हर पूर्ण झाल्या. 73 हा हा आम्ही उद्या 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 आमची गाडी बसतो का नाही बस
6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 73 धावांवर. 24 धावा 24 बॉल मध्ये अजूनही 14 धावांची गरज. पुढचा चेंडू घेतील विराज कदम सर. यावेळेस पुन्हा या टप्प्यात चेंडू मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण एक धावावर समाधान मारायला गेले ते लक्ष्मण एट होण्याची चान्स. 90 नाही 90 पुन्हा टप्प्यात चेंडू बॅट्समन देतो सन्मान. 1 रन पूर्ण करून कॅप्टन नॉन स्ट्राईक एंडला बॅटिंग बघणार लक्ष्मण दोघांची. पुढचा पुन्हा एक टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू काहीसा येते बॅट्समनला समजू शकला नाही. बॅट्समनला चकवण्यात बॉलर 100% यशस्वी. अभ्यास बॉल पोलीस 6 धावा भेटतोय. रन किती मध्ये किती येथे पुन्हा एक मोठा शॉट घेण्याचा प्रयत्न होता. 1 धाव करून लक्ष्मण दोघांना नॉन स्ट्राईक येऊन थांबणार. अजूनही 5 धावाची गरज येते टीम वेट वेंजर संघाला 19 चेंडू मध्ये. यावेळेस बिगे बॉल जातो सीमावर. षटकार सूरज शेरकरला विनंती आहे बॉल घेऊन येऊन. सूरज शेरकर बॉल घे इकडे बलराम ने येतो मात्र शेवटचा 5 धावा असताना षटकार खेचून विजय केलाय आपल्या टीमचा पडराक. कोण आहे काय आणि येते लक्ष्मण दोघन भारत मॅच. आमल्या बॉल अमोल बॉल घेऊन येऊ प्लीज. अमोल जारवाले बाबा ग्राउंडवर येऊन जार घेऊन जाऊ प्लीज. जारवाले मामाला विनंती आहे ग्राउंडवर येऊन जार घेऊन जावे. हॅलो. सुंदर असा खेळ झालेला आहे. वेट वेंचर्स अभिनंदन. आणि लक्ष्मण दोघांनी 2 मिनिटं इकडे यावे. त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेऊन जावे. त्यांच्या पूर्ण टीमने इकडे यावे. होईल भाऊ सगळ्यांनी इकडे घेऊन या 2 मिनिटं. जारवाले मामानी जार घेऊन जा. आणि लक्ष्मण चौधरीने लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्यावे. त्यांना ओव्हर का नाही दिली. अरे मॅन ऑफ द मॅच घ्यायला आहे वेट वेंचर्सचे प्लेयर. मॅन ऑफ द मॅच घेऊन जा भाऊ. अहो लगेच नाश्त्याची सोय नका करू प्लेयरची.
मॅन ऑफ द मॅच लक्ष्मण धुळगण. धन्यवाद. आमचे मित्र डॉक्टर विजय मकरसरे हे पण आलेले आहेत.